मॉर्निंग, मी धीरज इंगळे. सकाळचे वाजलेत 5:58. आज पण आपण 6ला निघलोय. काल थोडासा उशीर झाला होता, तर ठीक आहे, थोडंसं लवकर निघायचा प्रयत्न करतोय, पण आवरायला तेवढाच वेळ होतोय. आपण काल CNG फिल केला होता, तो अर्धी टाकी आणि वरती एक गाडी आहे. 4-5 गाड्या बसतात माझ्या मते. 350 वगैरे CNG बसायला पाहिजे, 350च्या आसपास, कारण हाफ टाकीच्या वर आहे म्हटल्यावर. बघूया किती CNG भरतोय आणि बघू आज आपली सुरुवात कोण करते. तर आज पण आपण रॅपिडोचा जास्तीत जास्त प्रयत्न करू, पण बघू आता. शेवटी आपल्या हातात नसतं ते. वेळेवर आपण जिथं ज्या लोकेशनला आहे तिथं कोणत्या राईड पडतात आणि कोणत्या एरियामध्ये कोणते लोक कोणते ॲप वापरतात हे थोडासा अंदाज येतोय. पण थोडा आउटसाईड गेला का मग उबेरचीच हेल्प घ्यावी लागते, कारण ते ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे मार्केटमध्ये. रॅपिडो आत्ता आले तरी पण रॅपिडो करते काम, हरकत नाही. ठीक आहे, बघूया आपली सुरुवात कोण करते. CNGला काय माहिती, खूप गर्दी आहे. 8-10 गाड्या माझ्या पुढे, जवळपास मी सांगतो 20-25 मिनिटं जास्ती इथं जाईल. त्याच्यापेक्षा आपल्याकडे अर्धी टाकी आहे, आपण त्याच्यावर सुरुवात करू आणि जिथं पण आपल्याला CNG भेटेल पुढं आपण फिल करून घेऊ. कारण इथं सकाळी तर अर्धा तास घालवण्यात काही पॉईंट नाहीये, तेवढ्यात आपल्याला एखादी राईड भेटून जाईल. रॅपिडो ऑन केल्याचा फायदा झाला आपल्याला. रॅपिडोकडनं राईड भेटली हिंजवडीची डायरेक्ट. 300 रुपये फेअर झाले कस्टमरचं आणि गाडी चालली 24 किलोमीटर टोटल आणि टाइम झालाय 6:56. आपण जर CNG भरत बसलो असतो तर ही राईड आपल्याला भेटली नसती. एक गाडी CNG संपलाय. आता बघू इथनं राईड कुठं पडते, पुढं जेव्हा पण आपल्याला CNG भेटेल कुठं पण राईड कम्प्लीट झाल्यानंतर, तर आपण CNG फिल करणार आहे. तर आता इथनं निघतोय हा डायरेक्ट आपण फेज 3 TCSच्या शेवटी, तिथनं पण पलीकडे आहे थोडंसं. तर इकडे कधी आलो नाही, फर्स्ट टाइमच आलो एवढ्याला. तर इकडनं थोडीशी राईड भेटणार नाही, थोडंसं पुढं जावं लागेल मला. तर चाललोय. बहुतेक प्रेग्नेंट होत्या, कारण त्यांनी जी सोबत होते त्यांनी सांगितलं गाडी बंपवरनं हळू घ्या. मी अंदाज घेतला नाही, आपलं त्याच्या हिशोबाने निवांत आलोय. तरी पण वेळेतच बसलो, कारण सुरुवातीला थोडीशी स्ट्रेच झाली होती गाडी. आणि ओला आणि रॅपिडो असलं का थोडंसं स्पीड मी धरतो, कारण उबेरला ते स्पीड लिमिट पकडतात की हायवे बिन स्पीडिंग. तर मला परवा पण मेसेज आला होता त्यांचा. हायवेला असताना गाडी जर 50-60 चालवली तर मग नाही ना मॅच होत, बाकीचे सगळे मग ओव्हरटेक करून जातात. ओव्हरटेक करण्यापेक्षा ते मग आपल्याला थोडंसं अवघड होतं, कारण एक्सप्रेस हायवे, बँगलोर मुंबई हायवे, सोलापूर हायवे, तिकडं कसं काय त्या स्पीडने गाडी चालवायची मला काही कळत नाही. आणि यांचा मेसेज येतो हायवे बिन स्पीडिंग. ठीक आहे, ते पण एक कस्टमरला विचारायचं आहे कसं काय, त्याचं काय करता येते का त्याला. तर आता आपण हिंजवडी फेज 3 TCS च्या इकडं आहे आणि इथनं बघू आता राईड आपल्याला भेटते मॉर्निंगला का पुढे जावं लागते एमटी आपल्याला. बघतो. इथं वाईफ असते माझी TCSला जॉबला. ठीक आहे, बघूया. मागच्या राईडच्या आपल्याला 135 भेटल्या रॅपिडोकडनं आणि तिथनंच आपल्याला विंध्यगीची राईड भेटली पोहोचलीची. तर आलोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला, पिकअप केलंय. येते सामान वगैरे ठेवायला आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो आपण. वाकडवरनं जी राईड भेटली होती दिघीची ती सोडली आपण आणि लगेचच आपल्याला तिथनं राईड भेटली AIT पासून कासारवाडी रेल्वे स्टेशन. तर मोकळे येणार होतो मी दिघी बोचरीमध्ये आणि आपला गॅस भरून नाश्ता करणार होतो घरी. पण ठीक आहे, आपल्याला डायरेक्ट कासारवाडीची भेटली. आता इथनं बोचरीच्या साईडला जाऊन गॅस भरतो, घरी जातो, नाश्ता करतो आणि निघतो. कारण बाहेर पैसे घालवण्यापेक्षा आपलं घरी इथनं फक्त 2 किलोमीटर आहे. तर आलोय घराच्या साईडला, तर मग कशाला पैसे घालवायचे. कारण देहगीतनं विचार करत होतो यायचा रिटर्न, पण ती राईड मला एकदा येऊन कॅन्सल झाली. कॅन्सल म्हणजे मी एक्सेप्ट नाही केली तोपर्यंत, आणि ती परत आली मला राईड. तो म्हटलं चला आता आलेलीच आहे तर कॅन्सल कशाला करायचं. 150 रुपये आपल्याला भेटलेत. 212 रुपये कस्टमरचं बिल झालं, तर 435 रुपये आपलं रॅपिडोचं काम झालंय आणि उबेरचं झालंय 369. टोटल 805 रुपयाचं काम झालंय. गाडी चालली 60 किलोमीटर आणि वेळ झालाय 8:14. तर ठीक आहे, फ्लो तर चालू आहे. पण आता घरी जाऊन 1 मिनिट म्हणतो, अर्धा-पाऊण तासाचा ब्रेक होईल आपला.
त्याच्या आधी आपण घरनं फोन करून टाकू इथं की नाश्ता वगैरे काय असेल ते बनवून ठेवा. असेल तर ठीक, नसेल तर आपलं पटकन निघायचं, फ्रेश व्हायचं, निघायचं. आणि बघ थोडं नंतर कोण आपल्याला राईड देते करतो अपडेट. आपण भोसरीतनं घरून नाश्ता करून निघालो, तर पिंपळे सौदागरला निघालो होतो ब्रिज क्रॉस करून कासारवाडीचं. तिथनं आपल्याला राईड पडली होती स्टेशनच्या इथली जहांगीर हॉस्पिटल रॅपिडोकडनं. 191 फेर दाखवला होता, पण वेट टाइम थोडासा भेटला आपल्याला. तर टोटल 232 रुपये आपल्याला भेटलेले. टोटल असे आपले 1040 का असं काहीतरी अर्निंग झाले, 1035 किंवा 40 असं अर्निंग झाले. आता आपण स्टेशनच्या इथे चाललोय. आता बघूया इथनं किती नंबर आहेत आणि आपल्याला कोण राईड देते, ओला देते, उबेर देते का रॅपिडो देते. तर अर्धा पाऊण तास लागला या राईडला. 9च्या आसपास आपण घरातनं निघालो होतो. तर एक 20-25 मिनिटं घरी थांबलो, नाश्ता वगैरे केला, निघालो. आणि आता इथनं बघू आता कोण देते. रॅपिडोचे माझ्या 3 राईड झाल्यात आज, उबेरच्या 3 राईड झाल्यात, ओलाची एक पण नाही. ओलाची आली होती पण ऑलरेडी रॅपिडोची एक्सेप्ट केली होती. सो बघू आता इथनं कुठं जाते. स्टेशनपासून आपल्याला राईड भेटली रॅपिडोची. जे जहांगीर हॉस्पिटलपासून आपण स्टेशनच्या साईडला निघलो, कॉर्नरलाच होतो तेव्हा. एक उबेरला पडली होती चिंचवडची आणि एक पडली आपल्याला इयॉन IT पार्क. पण 198 आपल्याला दाखवलं, प्लस 35 रुपये काहीतरी होतं. तर 237 रुपये आपल्याला भेटलेत. आणि आधीच्या राईडचे पण 232 रुपये भेटले आपल्याला रॅपिडोचे. तर रॅपिडोचे आपल्या 4 राईड झालेत आणि उबेरच्या 3 राईड झालेले आहेत. ओलाची अजून पण नाही. आता इथं चालू करतो ओला उबेर. रॅपिडोच्या पडतात इथनं, बघतो थोडा वेळ वेट करतो. रॅपिडोची पडली तर ठीक, नाही तर आपलं ओला उबेर चालू करून निघतो. आता इथं हायवेच्या साईडला जायचं का कुठं जायचं बघूया, राईड कुठं नेते आपल्याला. ठीक आहे, करतो आपण. खराडीपासून आपल्याला एक राईड भेटली हिंजवडीची मान. 521 कस्टमरचं बिल झालंय, 400 आपल्याला काहीतरी भेटलेत. आणि ती राईड करायला एक तासवर काहीतरी लागला. आणि ती जशी राईड कम्प्लीट होत नाही दारातच आपल्याला दुसरी राईड भेटली लोहगावची. तर याचं फेअर कमी होतं, पण ठीक आहे 390 होतं, तरी मी एक्सेप्ट केलं. 380 काहीतरी कस्टमरकडनं घेतलेत. आणि इथनं आता आपण लोहगावला कॉलेजच्या इथं आपला राईड भरपूर आहेत. आता तिन्ही डिव्हाइस एकदा ऑन करू आणि कुठं आपल्याला व्यवस्थित राईड भेटते ते बघू. आणि त्यामध्येच हिंजवडीला फेज 3ला उताराला स्पीड ब्रेकर होता, पुढच्याने अचानक ब्रेक दाबला. तर काय गाडी जास्त स्पीडमध्ये नव्हती, पण मागून त्याला थोडीशी टच झाली गाडी. आता त्याची चुकी नव्हती, त्याच्या पुढच्याही चुकी होती. डायरेक्ट स्पीड ब्रेकर आल्यामुळे आपल्याला काही त्याला बोलता पण नाही आलं. ठीक आहे, माझं बोनेट थोडंसं हे झालंय, डेंट आलाय. तर बघूया आता ते इन्शुरन्समध्ये किती काय होते ते बघू. मी पण नीट नाही बघितलं की किती झाले काय झाले ते. तर इथनं आता आपण डिवाइस करूया ऑन आणि बघू आपण कुठे जातोय ते. कारण ते डेंट आणि आधीचा भावाने काढलं एक डेंट आहे. तर माझ्या हिशोबाने आता हे इन्शुरन्समध्ये एकदा करून घेतलं म्हणजे गाडी सगळी व्यवस्थित होऊन जाईल. तर मी इन्शुरन्सवाल्यांना विचारतो किती काय कसं काय खर्च येईल ते, आणि बघूया नंतर मी कसं करतो. आणि इथनं आता आपलं जवळपास 900 रुपये रॅपिडो आणि 1120-30 रुपये काहीतरी उबेर. तर असं 2000चं काम झालेलं आहे आपलं. तर इथनं आणखी एखादी राईड 4 काढा CNG आहे, तर 1-2 राईड आपले होतील. तर बघूया आपण कुठे जातोय ते. रॅपिडोकडनं आपल्याला भेटली राईड परत 210 आणि काहीतरी 20 रुपये प्लस असं काहीतरी दाखवले खारडीची. आणि बहुतेक मी शेवटची ट्रिप करेल, कारण 1130 रुपये माझं उबेर आणि 900 रुपये रॅपिडो आणि ही 200 रुपये. तर 1100-2200 वरती काहीतरी 2250 वगैरे आजचा आपला अर्निंग होते. आणि टाइम पण झाला 1:17. या ट्रिपला जवळपास अर्धा पाऊण तास लागेल आणि तिथनं खराडीपासून परत 1 तास, म्हणजे 2:30 पर्यंत आपण घरी पोहोचू. आणि गॅस पण बरोबर तोपर्यंत तिथपर्यंत जाईल. 4 काड्या CNG आहे. तर बघूया आपण किती वेळ लागतो राईड कम्प्लीट व्हायला. कस्टमरला केलाय कॉल. रॅपिडोने पण आज राईड दिल्यात, उबेरने पण चांगले राईड दिलेले आहेत. फक्त ती लोहगावला जी आणली मी हिंजवडीपासून, तिचे मला असं वाटते अमाऊंट नाही दिलेली मला पाहिजे तशी, कारण आधीच्याच राईडला भरपूर पैसे दिले. ठीक आहे, करतो मी अपडेट. आलोय आपण खराडीला. गाडी चालली 178 किलोमीटर आणि टाइम झालाय 1:45. आणि
आणि 2200 आपलं अर्निंग झालेलं आहे. तर बघूया आता इथनं आपण कुठं जातोय. इथं काहीतरी नाश्ता तर केलाय सकाळी. आता ॲप चालू करतो ओला उबेर आणि निघतो आपल्या पुढं जायचंय ते. आता इथनं आपण एक तर स्टेशन किंवा मग रोडला बघू. अरे इथनं राईड पडली तर बघू कुठं पडते स्टेशन वगैरे त्या साईडला, आणि कुठे जातोय करतो आपण. दुपारचं काम न करण्याचं कारण बघा, मी आत्ता राईड पडलेत मला 2-3 उबेरकडनं. तर 9 किलोमीटरचा पिकअप आणि 7.5 का 8 किलोमीटरचा ड्रॉप, आणि म्हणजे 15, 17, 18 किलोमीटर होते. 17 किलोमीटर, आणि फेअर दाखवले 141 रुपये. बरं, एखाद्याने ते ॲक्सेप्ट केली तर त्याच्यात ही लोक आणखी टॅक्स पण काटणार 10 रुपये, 10-15 रुपये. काय फायदा. सेम दोन्ही पण राईड तसेच होते की आल्या, फेअर दाखवले 7 किलोमीटरचं पिकअप, 5 किलोमीटरचा ड्रॉप, 130. आणि तो रेट म्हणजे 10 रुपये पण किलोमीटरचा रेट नाहीये. त्यासाठी आपण हे लवकर सकाळी निघतोय आणि 2 वाजेपर्यंत घरी जातोय, हे चांगलं आहे माझ्या हिशोबाने. आपण हे जुळून घेतलंय स्वतःला. फक्त थोडंसं आज कसं बरोबर काम झालंय, 2 वाजलेत आणि 2200 रुपयाचं काम झालेलं आहे. 2230 का 35 रुपयाचं काम झालंय. तर असं आपलं डेली काम झालं पाहिजे. मी स्क्रीनशॉट टाकल व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आता आपण हायवे बसनं घरी निघालो. गोटो टाकले. जर भेटली राईड तर ठीक, नाही तर मग आपण स्टॉप करूया आज.